दादा, काय सांगाल? दादरा आणि नगर हवेलीच्या स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही लढलात. त्या लढ्याला तुम्हाला कुणी प्रवृत्त केलं? तुमच्या समोर कुणाचा आदर्श होता त्या लढ्यासाठी? एक सांगतात यामाग तिथले जे कार्यकर्ते होते, कार्यकर्ते म्हणजे हिंदू जमात जी होती दादरनगर हवेलीमधले, त्यांनी या गुजरातला लागून होतं ना, गुजरात मराठी, ते गुजराती भाग आहे सगळा लोक. त्यांनी गुजरातमध्ये कोणाला तरी तक्रार केली, अशा अशा पद्धतीचं आम्हाला आमच्या आई बहिणींना इथं व्यवस्थित फिरता येत नाही, बाहेर येतच नाही घराच्या. घरं तिथे अगदी काही खेकड नव्हती, 100 फुटावरची घरं ती लांब. त्यामुळे त्यांनी कुठल्या तरी मोठ्या नंतर सांगेल मी, संघाच्या कार्यकर्त्याला सांगितलं तेव्हा अशा अशा पद्धती का. मग त्यांनी त्या टायमाला मुख्यमंत्री त्या टायमाचे जे कोणी होते, नाही ते मोरारजी देसाई, हां, त्या टायमाला मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते. मोरारजी देसाईला ते सांगितलं. मोरारजी देसाईंनी ते तुमचे काय त्याचं नाव, काँग्रेसचेच कार्यकर्ते काय मुख्यमंत्री नंतर हे खेर काय नाही, गुजराती होते पा. ते त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी मग ते सगळे हे कोण करू शकेल, हे संघवालेच करू शकतील, दुसरं कोणी करणार नाही. आणि त्यांनी ते मग ते संघाच्या मोठ्या कार्यकर्त्याला भेटले आणि त्यांनी त्यांच्याकडं हे केलं. जेव्हा याची काहीतरी विरोध लावा, तिथं आपल्या आया बहिणींना भयंकर त्रास होतो, तिथं जगून जगण्याचं नाही, मेलं तर चालेल एक वेळ, पण जगू नये अशा हिशोबात तिथले लोक. शेवटी मग त्यांनी ठिकाणी नेमका तेथील स्थानिक रहिवाशांना किंवा एकंदरीत तिथल्या मराठी बांधवांना काय त्रास होत होता पोर्तुगीजांकडून? तुमच्या कानावर काय आलं होतं? बाया उचलून न्यायचे, काय त्रास काय व्हायचा. बर पोर्तुगीज जे होते ना ते मिलिटरी होती, बर पब्लिक हे पब्लिक, बर ती तिथे पोर्तुगीज ताब्यात होते ते. तो दादरानगर हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता आणि त्यांचे 100-200 मिलिटरी देखील होती त्या ठिकाणी. त्यांनी कधी वाटेल ती बाई दिसली उचलायचीच, असंच प्रकार होता. केलं एकंदर पोर्तुगीज हे सर्वसामान्य लोकांचा छळ करत होते तिथे. आणि मग त्या पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये आपण लढायचे अशी लढ्याची हाक कुणी दिली होती आणि त्यावेळेस तुमचं वय किती होतं? मी बघा मी माझं 22-23 वयाचा होतो पाहिजे. म्हणजे ऐन उमेदीत होते. ऐन उमेदी. पण संघाने एकदा सांगितलं की हे करायचं, संघवाले त्यावेळेला आता देखील करतात, त्यावेळेला करत होते. तिथे त्यांच्या विरोधामध्ये लढण्याची हाक कोणी दिली होती? त्या आंदोलनाचं नेतृत्व कोण करत होतं सगळ्या त्या पोर्तुगीजांच्या विरोधातल्या लढ्याचे? बाळासाहेब पुरंदरे झाले, त्याच्यानंतर विंदमाधव जोशी, ही आणखी आहेत नाव, पण ते आठवणार नाही. 2 कायम परिचित नाव होती. सुधीर फडके. 11व्या वर्षापासून स्वयंसेवक संघाचं तुम्ही नेतृत्व करताय. ही आवड गोडी कशी निर्माण झाली आपल्याला? तळेगाव हे संघाचं गाव. तळेगाव हे संघाचं गाव. सर्व जातीमध्ये संघाचं काम आहे, सर्व जातीमध्ये, एकही जात सोडायची नाही. त्या टायमाला, आता ते कमी जास्त झाले असते, पण त्या टायमाला संघाचं काम सगळ्या जातीमध्ये होतं. आपण संघाच्या माध्यमातून खूप काही आंदोलनामध्ये सहभाग घेतला, बरोबर, आणि त्यानंतर आपल्याला काही दिवस तुरुंगवास देखील भोगावा लागला. तर त्यावेळेस जेव्हा तुरुंगवास तुम्ही भोगत असताना त्यावेळेस तुमचा अनुभव काय होता? काय अनुभव पाहिजे? किती साली तुम्ही तुरुंगात गेले आणि किती दिवस तुरुंगात होते ते सांगा. 15 दिवस. 15 दिवस. हे माझं 1-2 ऑगस्टला आम्ही तुरुंगात गेलो. एका
अं, एका आंदोलनामध्ये ते सिटी चौकामध्ये ते आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये जे एवढे कार्यकर्ते होते, ते 130 कार्यकर्ते काहीतरी होते, पण ते संबंध अर्ध्या महाराष्ट्राचे कार्यकर्ते होते. साक्षीदार आहात. आहे. हं? मग तेव्हा जो 1947चा स्वातंत्र्य दिन होता, तो तळेगाव आणि मावळच्या परिसरामध्ये कशा पद्धतीत साजरा झाला? साधे पद्धती झेंडा लावणं, राष्ट्रगीत म्हणणं, संपला विषय. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळानंतर म्हणजे फाळणी असेल किंवा नाही का अनेक प्रकार जे घडले किंवा महामारीचं हे असेल, विरोधी इथं विरोध नव्हताच. त्यावेळेस विरोधी नव्हताच. त्यावेळेला विरोधी अशी काय भानगड नव्हती ना विरोधकाची. विरोधक लोक होते, पण ते अशा पद्धती चाल कधी त्यांचे ते ते 10 आणि आम्ही 90 असं 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 गणित होतं. संघवाले 90. नाही नेहरू ज्या गावात आम्ही त्या जिंकलं आम्ही, म्हणजे जिंकल्यानंतर त्याचा जो झेंडा उतरवला, आपला झेंडा चढवला आणि तो जो झेंडा आहे तो आम्ही नेहरूंना देण्याकरता गेलो. ते मुख्य आपला ते प्रधानमंत्री होते नेहरू. ते म्हणजे नको नको, म्हणजे ते आम्ही आत्ताचं असं आमच्या हातात घेतलं, कारण ते आम्ही त्याचे पूर्ण मालक होतो. तो जो काही 150, 200, 1000, 2000 एकराचा जो प्रकार आहे, तर आम्ही जिंकलेला होतो म्हणजे आमच्या मालकीचा होता. तर आम्ही म्हटलं ते आमचं नाही, म्हणलं हे आपल्या देशाचंच आहे म्हणून द्यायला गेलो. त्यांनी ते नाकारलं नेहरूंनी. नाही म्हणजे जे आम्हाला काय माहीत, म्हणजे आपल्या असं त्यांच्या त्या याच्यात आम्ही विचार मग ते पुढे घडलं काय घडायचं. 1954 साली बाबासाहेब पुरंदरे असतील, सुधीर फडके असतील यांच्या नेतृत्वामध्ये जो दादरानगर हवेली सशस्त्र लढा जो झाला, त्या लढ्याची एकंदर रणनीती, एक हल्ला कसा करायचा किंवा त्यांना नाही का त्यांच्यासोबत आपण लढाई कशा पद्धतीने करायची, याची रणनीती एकंदर तुम्ही आखली असाल. ते कशा म्हणजे साधारण कशा स्वरूपामध्ये होती? त्यावेळेला ही जी मी 4-5 नावं घेतली, आम्ही लहान होतो ना त्यांच्यापेक्षा. हा. बिंदू माझं ते आता मी समजा मी 22 वर्षाचा, तर बिंदू माझं 25 झालेली होती. 25, 30-35 वर्षाचे, 30-31 वर्षाचे, 30 वर्षे नक्की. ते आमच्यापेक्षा मोठे आहे. आणि निर्णय येणारे तेच तसे संघाचे ते ज्येष्ठ कार्यकर्ते होते. बाबासाहेब पुरंदरे, बिंदू माझं ऋषी. तर तुम्ही जे कष्ट केलंय, त्याचं कुठेतरी आता चीज झालंय, अशी तुमची भावना आहे का? तुमची काय भावना आहे आता 2026 सालामध्ये देशाच्या स्वातंत्र्याबद्दल? नाही, बस आमची भावना काय, तर आम्हाला पेन्शन मिळते, हा आमचा चांगलं सरकारने आम्हाला दिला. तर मी पेन्शन आले आता, हं. त्याची मला पेन्शन मिळत असते आता करण्यासाठी. पण ज्या कल्पनेतनं देश सोडवला, त्या जे काही 1,00,000-2 एकर जागा जी आहे सोडवली आणि सरकारच्या जागा दिली, त्या टायमाला काय परिस्थिती, आता काय परिस्थिती, ते तिकडे आपण इकडे. पण माझी कल्पना आपल्या इकडसारखीच परिस्थिती तिकडची असेल. 1975 मध्ये आणीबाणीचा काळ होता. संघातले काही लोक जे आहेत, जे सैनिक आहेत, ते तुरुंगामध्ये होते आणि त्यावेळेस तुमच्याकडनं ती मदत त्यांना जात होती. ती कशा प्रकारे ती मदत त्यांना जात होती? पैसे गोळा करायचे, म्हणजे कशा स्वरूपामध्ये पैसे गोळा करायचे? पैसे आणि घरी यायचे त्यांच्या. अच्छा. जे म्हणजे त्यांच्या घरच्यांना? घरच्यांना द्यायचे ना, ओके. त्यांची घरं चालली पाहिजे अशा हं. हिशोबाने. घरी काय सांगितलं आणि अचानक चिठ्ठी आली ना पुण्यावरून. दादरा नगर हवेली मुक्त करायला जायची अशी चिठ्ठी तुम्हाला पुण्यावरून आली आणि पुण्यावरनं तिथल्या कार्यकर्त्या, तळेवाडल्या कार्यकर्त्यांना आली, मला नाही आले. बर. संघाच्या कार्यकर्त्यांना, म्हणजे पाटील आहेत, नथू पाटील आहेत, बापूसाहेब पेढी आहेत, 3-4 जण ते डेअरीमध्ये बसायचे त्यांच्या, तर त्यांना तिथे चिठ्ठी आली.
आणि तिथून आम्हाला त्यांनी बोलून घेतलं. मला घेतलं पहिलं बोलून. त्यांच्याजवळ पाण्याचं दुकान होतं माझं. आणि मी मग 10-12 लोकांना 10-15 मिनिटात गोळा केलं आणि 3ला आले ते 3, 3:30ला आणि आम्ही 5ला पोहोचलो त्याला हेड स्टेशनला. तिथे उतरलो आम्ही. भिलाड म्हणजे त्या अलीकडे भिलाड स्टेशन अलीकडे आणि ते वापीला उतरलो. पण पावसात वरनं धार पाऊस पडतोय. पुढं आम्ही रस्त्यावरून पुढे गेलो आणि मग तिथं पोलिसांच्या गाड्या लागल्या होत्या. पोलिसांच्या आम्हाला नेण्याकरता. कारण तिथून 14-15 किलोमीटर आहे ते लांब स्टेशनपासून. आम्ही जिथे गेलो तिथं उतरलो. तिथं देखील त्या गाड्या सकाळी 6 वाजेपर्यंत थांबल्या आणि 6च्या नंतर मग ते तो भाग म्हणजे दादरा किंवा नगर आहे याचा कुठला एक भाग असा तर दादराचा असावा. कारण ते गेल्यानंतर आम्ही पलीकडं आणि मग तिथून ती रचना झाली आखणी याची अटॅक करण्याची किंवा काय त्याला म्हणतात. आजपर्यंत तुम्ही स्वातंत्र्यानंतर ज्या काही घडामोडी पाहिल्यात भारतामधल्या किंवा महाराष्ट्रामधल्या असतील, तर त्याबद्दल काही विश्लेषण करू शकता आपण? म्हणजे तुमच्या जीवनातील जे काही अनुभव असतील स्वातंत्र्य काळाच्या नंतरचे. नाही, स्वातंत्र्य मिळालं हा गौरव आहे सगळ्या हिंदुस्थानच्या लोकांसाठी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पण त्यावेळेचा काळ इतका नकली पण नव्हता आत्ता जो आहे. म्हणजे आता 100% नकली काळ आहे. त्यावेळेला असं नव्हतं. बस म्हणलं की बसायचं, उठ म्हणले उठायचा. कुठलाही माणूस विसर्पर्यंत म्हणजे आता सर्वसामान्यांच्यामध्ये ज्याला ज्याला धडकाधडकी किंवा तेरीमेरी चालते ना, आता किती तेरीमेरी वाढलेली. तर त्याला काही अर्थ राहिलेला नाही. तर मग त्या राजकारणालाच अर्थ राहिलेला नाही झालेले. त्यावेळेला कसं नव्हतं. काहीतरी त्या माणसाला मान होता काहीतरी. आत्ताचं जे राजकारण आहे ते आत्ताचं राजकारण आणि पूर्वीचं राजकारण यामध्ये तुम्हाला फरक वाटतो का बराचसा? जमीन आसमानचा फरक. मी आता तोच शब्द बोलू शेवटी. जमीन आसमानचा फरक. गाडी रंगवलेला किस्सा काय तो? गाडी रंगवलेला किस्सा सांगा तालुक्याला. जी रात्री 11ची पॅसेंजरची आत्ता देखील आहे मुंबई पॅसेंजर. ती गाडी अख्खी गाडी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजय असो, संघावरील बंदी उठवा आणि असे काही 2-4 12 डबे रंगवले होते. आता ती पेन्शन त्या पोरांना मिळेल, मला मिळतच नाही. त्यावेळेस तुम्ही त्या गाड्या वगैरे रंगवल्यात, त्या संघावरची बंदी उठवा तुम्ही असं म्हणलात आता. तुम्ही नेमकी संघावरती बंदी कोणी आणली होती? सरकारने आणली. संघावरतीच बंदी आणली होती. नाही, सरकारने आणली. त्याचं हा जो विषय जो आहे ना, संघावर बंदी आणत. आता ते स्वातंत्र्य मिळाल्याचा काळ आणि संघावर बंदी आणण्याचा काळ हा 2 ऑगस्ट 1954चा काळ आहे. लांब आहे ते. त्या बाईच्या डोक्यात काय आलं आत्ता तिथे आता हे आता या 2 वर्षामध्ये जास्तच ओरडा लागली विरोधक संघाच्या नावाने. आणि हे होतेच संघाच्यामुळे होत आहे असं त्यांच्या डोक्यात आहे. आता जे काय आहे ते टिकवलं तर पाहिजे. मिळवलं संघाने समजा, पण टिकवलं तर पाहिजे. टिकलं पाहिजे म्हणजे ते जर आपण काही केलं नाही तर सगळं परत आपण ते मिळवलेलं सगळं ते लुटून घेतील विरोधी पार्टी. विरोधी म्हणण्यापेक्षा विरोधी पक्ष म्हणण्यापेक्षा बाहेरचे लोक. तर दादरा नगर हवेलीच्या लढ्यासाठी तळेगावातून तुम्ही किती जण गेले होते? दादानगर आहे का, हा, आम्ही 13 जण. काही 1-2-4 जणांची नावं आठवत असतील तर सांगू शकाल का? सगळी नाव माझ्याकडे. हे बघा, शिंदे पहिला, नुसतं शिंदे नाव नाही. मग मधू वेगळे, मग निवृत्ती दाभाडे, मग कमलाकर डंबे, मग बाळासाहेब जांभूळकर, मग करंडे नाव बबन करंडे,
त्याच्यानंतर हा पांडू नाही, पांडू 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 गुरव, मग मग एकनाथ कोळी, मग आपलं निगडकर, निगडकर, त्याच्यानंतर चिखले, बबन चिखले, शंकर रगडे. राष्ट्रपतींनी सत्कार करताना काय काय वस्तू दिल्या होत्या तुम्हाला सत्कारामध्ये? काही नाही. काही दिलं नाही. तुम्ही ज्यावेळेस पोर्तुगीजांचा झेंडा खाली उतरवला आणि भारताचा झेंडा लावला, त्यावेळी तिरंगा झेंड्याची रचना कशी होती ते सांगा? आहे अशी म्हणजे 3 रेषा आणि अशोक चक्र सहितच झेंडा होता का? असं. आणि तो झेंडा तुम्ही तिथं त्यांचा नेमका उतारा कुठे आपला- लावला? कारण आपण मिळवला, आपण नाही, नेमका कुठं, कोणत्या ठिकाणी लावला? कोणत्या गावात, कोणत्या ऑफिसला? सिल्वसामध्ये, सिल्वसा हे मुख्य ठिकाण त्यांचं त्या ठिकाणी. आणि ते जी जागा होती तशी आपल्याकडे कलेक्टरची जागा असते तसं मोठी इमारत होती. आणि त्यांचे 5-25 ऑफिसर होते सगळे. तुम्ही झेंडा उतरून त्यांचा झेंडा तुमच्या ताब्यात घेतला, आपला तिरंगा तिथे लावला, त्यावेळेस तिथं असलेले जे ऑफिसर होते त्यांचे किंवा मिलिटरी लोक, त्यांनी तुम्हाला विरोध केला असेल ना? काही केलं नाही, अटक झाल्या आपण, काही केलं नाही. तुम्ही सगळे अटक झाले का मग तिथे? आम्ही ना त्यांना अटक केलं आपण